स्वामींचा नरसिंह अवतार. कुलकर्णी नावाच्या एका गृहस्थाला सावकाराचे फार कर्ज झाले होते. शेतातलं सर्व धान्य देऊनसुद्धा जेमतेम कर्जाचं व्याज निघत होतं. कुलकर्ण्याची आरती नावाची मुलगी स्वामींची निस्सीम भक्त होती. एकदा देवळात जाताना कुलकर्ण्यांना काटाळ उठतो. तितक्यात सावकार तेथे येऊन त्यांना नाही नाही ते बोलतो. त्यांना देवमार्गाहून परावृत्त करतो. जाता जाता सावकाराला धनाची पिशवी सापडते. कुलकर्णी मनात म्हणतो, देवा, हा काय न्याय आहे तुझा? तुझी नियमांनी भक्ती करणाऱ्याच्या पायात तू काटा रुततो आणि सावकारासारख्या उन्मत्त लोकांना धन देतो. व्याज न मिळाल्यामुळे सावकार कुलकर्ण्याच्या घरी येऊन सर्व धान्याचे पोते उचलतो. तेव्हा आरती व त्याचा विवाद होतो. कुलकर्णी आरतीच्या वतीने क्षमा मागतो. कामात सरकार आरतीला आपल्या घरी एका दिवसासाठी पाठवण्याच्या अटीवर पूर्ण कर्जमाफीचं लालूच देतो. आरती संतापून म्हणते, स्वामींच्या भक्तांना छळणाऱ्यांना स्वामी कधीच क्षमा करत नाहीत. सावकार उद्या तुझ्या घरावर जप्ती आणतो अशी धमकी देऊन जातो. व्याज फेडायला आरती आपल्या लग्नासाठी जमवलेलं धन जमिनीतून उरकून काढते. तितक्या सावकाराचा पाठवलेला गुंड परशा येऊन धन हिसकावून घेतो आणि आरतीला उचलून सावकाराकडे न्यायला लागतो. तितक्यात स्वामी येतात. स्वामी म्हणतात, परशा, ठेव तिला खाली. परशा नकार देतो. स्वामी त्याला रोखून बघतात. स्वामींच्या तीक्ष्ण दृष्टीमुळे परशा आरतीला खाली ठेवतो. स्वामी म्हणतात, परशा, एवढे पाप तू फेडशील कुठे? अरे, याचे फळ भोगावेच लागेल. अज्ञ परशा म्हणतो, काय होणार मला? मला काहीही होणार नाही. स्वामी म्हणतात, असं? मग चल आमच्याबरोबर, आम्ही दाखवतो काय होणार ते. स्वामी परशाला घेऊन अंतर्ध्यान होतात. स्वामी आणि परशा एका जागेवर येऊन पोचतात. तिथे एक हातपायांनी लाचार माणूस जमिनीवर पडलेला असतो. त्याला नीट बोलतासुद्धा येत नसतं. लोक जनावरांना अन्न देतात, पण त्याला देत नाही. शेवटी जनावरांनी सांडलेलं अन्न तो वेचून खातो. स्वामी म्हणतात, ओळख याला, हा कोण आहे? परशा म्हणतो, अरे बापरे, हा तर मीच आहे. स्वामी म्हणतात, अरे, असे गोरगरिबांवर अत्याचार करणार तर असाच जनावरांहून वाईट जन्म येईल. परशा म्हणतो, स्वामी, माझं चुकलं, पण आता मी काय करू? स्वामी, मला या अवस्थेपासून वाचवा. स्वामी म्हणतात, अरे, पाप करणं फार सोपं असतं, पण निस्तरणं तितकंच अवघड. अजूनही काही हाताबाहेर गेलेलं नाही. उरलेलं आयुष्य ईश्वराच्या नामस्मरणात घाल आणि आपले पाप नष्ट कर. अरे, देवाच्या नामात फार मोठी ताकद असते. वाल्ल्याचा वाल्मिकी झाला आहे हे विसरू नको. मात्र प्रयत्न तितकेच कसोटीचे असायला हवे. आणखी नवीन पाप करू नको. सत्कर्म कर. अडलेल्या नडलेल्यांची मदत कर. परशा होकार देतो आणि कुलकर्ण्यांचं धन परत करतो. पहिले सत्कर्म म्हणून सावकाराला समज देतो, पण सावकार काही दुमानत नाही. सावकार कुलकर्ण्याच्या घरावर जप्ती आणतो. सर्व कुलकर्णी घराबाहेर हकलले जातात. सावकार आरतीला हिणवतो, कुठे आहे तुझा स्वामी? आता का नाही आला? भक्त संकटात असले तरी कुठे आहे? डोक्यावर इतकं मोठं संकट असताना सुद्धा आरती ठामपणे म्हणते, स्वामी चराचरात व्याप्त आहे. ते नक्कीच आमच्या मतीला धावून येतील. सावकार थट्टा करतो, स्वामी आत घरात तर दडून नाही बसले ना? आता जाऊन बघतो. सावकार घरात प्रवेश करतो. तो आत गेल्याबरोबर दार आपोआप बंद होते. एक कडक आवाज ऐकू येतो, आम्हाला पाहायला आला ना रे सावकार? सावकार दचकतो. आवाजाच्या दिशेला जाऊन बघतो तर काय, साक्षात नरसिंह समोर उभे असतात. सिंहमुख, हाताची तीक्ष्ण नखे, हृदयाला ठोके पडेल अशा व्याघ्र डरकाळ्या. सावकाराची तर घाबरगुंडीच उडते. तो नरसिंह म्हणून पाया पडतो. नरसिंह म्हणतात, अरे, आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीवर आपली वाईट नजर टाकतो. गोरगरिबांना छळतो, त्यांच्यावर अत्याचार करतो. अरे, अडलेल्या नडलेल्यांची मदत करणं तर दूर, त्यांचं असलेलं नसलेलं सुद्धा हिरावून घेतो. सावकार शरणागती पत्करतो. नरसिंहाच्या जागी स्वामी दिसतात. सावकार स्वामींची क्षमा मागतो. स्वामी आरतीला हाक मारतात, आरती,
आम्हाला हाक मारत होती ना, बघ आम्ही तुझ्या घरी आलो आहे. सर्व कुलकर्णी घरात एक प्रवेश करतात. स्वामी म्हणतात, आरती तुझ्या निस्सीम भक्तीमुळे आम्हाला यावं लागलं. अरे डोक्यावर इतकं मोठं संकट असतानाही तुझ्या अनन्य भक्तांत लेश मात्रही अंतर आलं नाही. आम्हाला तर येणं भागच होतं. अरे जेव्हा जेव्हा हिरण्यकश्यपू जन्म घेतात तेव्हा तेव्हा आम्ही कोणाच्या ना कोणाच्या रूपात भक्तांच्या रक्षणासाठी प्रगट होतो. सावकार कुलकर्ण्याचं कर्ज माफ करून क्षमा मागतो. स्वामी म्हणतात, कुलकर्ण्या, तुझ्या मनात शंका होती ना की देव अन्याय करणाऱ्यांना मदत करतो आणि सज्जनाला त्रास का देतो? स्वामी म्हणतात, अरे तुम्ही सर्व फक्त याच जन्माचा विचार करता. अरे मनुष्याला आपल्या मागच्या सर्व जन्माची कर्म भोगावे लागतात. भगवंत कधी अन्यायी नसतो. कुलकर्णी गहिवरून होकार देतो. श्री स्वामी समर्थ.